नाही नाही स्नोई, जाऊ दे मम्माला. बाय मम्मा. बाय बाय. जाऊ दे बेटा, मम्माला जाऊ दे. मम्माला ऑफिस आहे बेबी. ॲक्च्युली हा अशा ब्लॉगची स्टार्टिंग मी करत नाही युजली, हा एंड असतो, पण एवढा स्टार्टिंगच याच्याने करतो आपण. तर आई आणि बाबा निघालेत सुरतला आणि रस्त्यात एक एकदम नेक्स्ट लेवलचा स्कॅम झाला आहे आमच्यासोबत. म्हणजे झाला असता जर मी नसतो सोबत, तर ते मी जरा तुम्हाला नंतर आरामात सांगतो की काय स्कॅम होता काय नाही. त्यांना बसवून घेऊ द्या गाडीमध्ये, आपण जरा निवांत बोलू. करशात का OTP शेअर? हां, लिंकवर क्लिक करणार. हां, सगळे लोकांनी आपल्या आयडीलांना थोडं एज्युकेट करा, कारण की यांना माहीत नाही राहत. UPI, फोनपे, गुगल पे नवीन शिकलेलं राहतात ना लोक, काही चिपकवतात स्कीम. ते काय झालं तुम्ही जरा निवांत सांगतो. आता यांची बस येणार आहे थोड्या वेळात, बस निघाली की चलो बाय बाय. आई बाबा त्या साईडला आहे, दिसणार नाही, बट हॅपी जर्नी. गुड मॉर्निंग मन सगळ्यांना. गुड मॉर्निंग एव्हरीवन. दे. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल रात्री आई बाबांना सोडून आल्यानंतर काही शूटच केलं नाही. एक तर गममध्ये होतो वेगळं आणि थकलेलो होतो दुसरं, तर झोपून गेलो ना. आता सकाळी उठल्यावर मॅडमांचं चू सगळं सुरू आहे. लवकर उठून गेली ती आज, तर अशी मस्त आरामात झोपते 10पर्यंत. आज 8:30ला झोपते. एंटरटेन करा. 8:30चे 9 होऊन गेले. दुसरा टास्क कसा झाला ॲक्च्युली आमचा, तर पिऊचं 3 दिवस ऑफिस आहे, माझं 2 दिवस ऑफिस आहे. अवतार विसरून ना, थोडा अवतार आहे. आत्ता जर सुटलो मी झोपून तयार झालो नाही, तर आम्हाला असं सगळं ॲडजस्ट करावं लागतं. म्हणजे जे 2 दिवस तिला आधीच सगळं प्लॅन द्यावं लागतो. मग ती जे 2 दिवस जात नाही, मी ते 2 दिवस ऑफिसला जातो. आणि मग मी जे 2 दिवस जातो तेव्हा ती घरी असते. आता पिऊचा आज ऑफिस जायचा दिवस आहे आणि माझा आज घरी थांबायचा दिवस आहे. तर असं सगळं प्लॅन आउट करावं लागतं. असं म्हणजे ॲटलिस्ट दोघांपैकी एक किंवा तिघांपैकी एक तरी कोणी पाहिजेच स्नोईसोबत. नानी आहेत, त्या ताई खूप चांगल्या आहेत, पण स्टील ताई 5 वाजेनंतर त्यांना जावं लागतं. तर असं कोणीतरी ॲटलिस्ट एक जण तर पाहिजेच. तर असं सगळं ॲडजस्ट होतं. आणि जसं मी बोललो की थोडा माझा अवतार नका बघू, मी तेवढा चांगला नाही, पण तुम्हाला एक व्यक्तीचा अवतार दाखवतो जो खूपच चांगला आहे. विश्वसुंदरी. ऑफिसला जात आहे तुम्ही, ते एकदम फुल रेडी होऊन. आज काही इव्हेंट आहे ना तुझा? आय गेस काय आज अच्छा फ्रायडे आहे का? फन कमांडोज, HR वाल्या ॲक्टिव्हिटीज. रांगोळी काढायची असेल आज. न्यू इयरची नवीन बाय द वे, मला आहे ना इतक्या लोकांचे, जसं माहिती झालं ना की तू HR मध्ये करते, इतक्या लोकांचे मग ही ओपनिंग आहे का पिऊला विचारून बघ. अरे ती रिक्रुटमेंट मध्ये नाहीये, तिचं सांगून देतो आज. वन्स इन ऑल फॉर ऑल द पब्लिक. नाही आहे, मी ऑपरेशन्स बघते. मी मेटर्निटीला जायच्या आधीपर्यंत लोकांच्या पगारी काढायची, आणि मी गेम खेळवत नाही. नो रांगोळी, नो फन कमांडो. म्हणजे असं नाही की करवत नाही, ऑब्विसली करवतो, पण वी हॅव स्पॉक्स फॉर दॅम. वी हॅव अ डिफरंट डिपार्टमेंट फॉर दॅट. तर आज पण मी काही गेम खेळवणार नाहीये. आज माझं एक खूप सिरियस असं प्रेझेंटेशन आहे. सो ते मी करणार आहे. त्याच्यासाठी मी 2 आठवड्यापासून प्रिपरेशन करते. ऑल द बेस्ट. सो होप दॅट इट विल गुड. पहिल्या वर्षाचं नवीन वर्षाचं पहिलं प्रेझेंट. यू गोना रॉकेट. कशी दिसते पिऊ नक्की सांगा. हे माहित नाही आवडतं नाही आवडत, म्हणजे आईला तर नाही आवडतं काय घातलं. नाही, मला तर छान वाटतं. इट्स लुकिंग नाईस. तुम्ही सांगा कसं दिसतंय, कमेंट करून सांगा. ओके, सो फायनली माझा मेकअप झालेला आहे. जसं मी पहिले बोलले होते, माझं जे प्रेझेंटेशन आहे दॅट इज अराउंड 3:30 आणि आता सकाळचे 9 वाजले. अँड आय ॲक्च्युली डोंट वॉन्ट टू गो अँड रिपीट द मेकअप इन ऑफिस अगेन. तर त्यासाठी मी वापरणार आहे फॉर माय मेकअप टू स्टे फॉर अ रिअली लॉंग ड्युरेशन NYB शिमर सेटिंग स्प्रे. सो शिमर म्हटल्यावरच मला तो सेलिब्रिटी लाईक ग्लो जो आहे ना, तो या स्प्रेमुळे मिळणार आहे. अँड दॅट टू फॉर अ रिअली लॉंग ड्युरेशन. अँड येस, प्रेझेंटेशन वगैरे करताना थोडा माणूस नर्वस होतं आणि घाम येतो. तर अगेन दिस सेटिंग स्प्रे इज गोइंग टू हेल्प मी आउट
की तो स्वेट प्रूफ आहे हा स्प्रे, तर त्यामुळे माझा जो मेकअप आहे तो गळणार नाही ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट. सो लेट मी क्विकली अप्लाय इट अँड शो यू दी आफ्टर ग्लो ऑफ इट. फ्यू पम्प्स. ओ माय गॉड, अतिशय जास्त रिफ्रेशिंग याचा सुगंध सुद्धा आहे आणि माझ्या स्किनला हे हायड्रेट सुद्धा करत आहे. लेट इट ड्राय फॉर फ्यू सेकंड्स आणि मग तुम्हाला मी ॲक्च्युली ग्लो दाखवते. सो हा सेटिंग स्प्रे पूर्णपैकी ड्राय झालेला आहे इन अ रिअली क्विक टाईम अँड आय कॅन ॲक्च्युली फील अँड सी द डिफरन्स ऑन माय स्किन राईट नाव. जर तुम्हाला हे अमेझिंग प्रोडक्ट विकत घ्यायचं आहे, द प्रोडक्ट इज टॅग्ड इन दिस व्हिडिओ अँड लिंक्स आर इन डिस्क्रिप्शन बिलो अँड इन पिन कॉमेंट एज वेल. सो मी आता सगळं माझा पसारा जो केला आहे तो आवरते अँड देन काहीतरी बघते माझ्याकडे खायला काही वेळ आहे तू का. खा निघ आणि ऑल द बेस्ट. सगळे लोक तिला कमेंट मध्ये ऑल द बेस्ट म्हणून जा, ठीक आहे. एकदम पर्यंत होऊन जाईल. होऊन गेला असेल कदाचित, बट स्टील विश असते पुढच्या प्रेझेंटेशन साठी हे सगळं कामात येईल. चल. आणि बरेचशा लोकांना असं तुझ्याकडनं करिअर बद्दल गायडन्स पण पाहिजे. आता आय नो याच्यानंतर या व्हिडिओ नंतर मला इंस्टाग्रामला परत याच्यात पण बरेचसे येतील की पिऊने MBA कसं केलं, तिची जर्नी सांगा, हे करा ते करा. झालंय ऑलरेडी सांगितलंय, जुने व्हिडिओज बघा. जे अपेक्षा मला आपला जो पॉडकास्ट आहे ऍक्च्युली त्याच्यात तिने बऱ्यापैकी त्याच्याबद्दल बोलली होती, तर त्याच्यात तुम्ही बघा. येस. आणि सध्या मार्केट थोडं खराब आहेच. सो फ्रेशर्स मार्केट चांगलं आहे फ्रेशर्ससाठी म्हणतोय मी की नाही. माझ्या इथे तर भरपूर ओपनिंग्स आहे. ओके, अगेन डिपेंड्स ऑन युअर स्किल्स. खूपच्या जणांनी इंस्टाग्रामवर माझ्या कंपनीचं नाव वगैरे थोडं तुझं ते आता तू रिसेंटली जी रील टाकली त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली मी HR मध्ये आहे, मला रेफरल बोनस भेटत नाही. मम्मा कशी दिसतीये? स्नोई मम्माला बाय बाय करून दे बेटा. चलो मम्मा, ऑल द बेस्ट, बाय. जे जे कराय स्नो मम्मा चालली. हागी हागी हागी. बचायचं नसतं खाली. आय लव्ह यू. स्नो आज फक्त स्नोई आणि पापा, मम्मा बी गॉड, अंकल बी गॉड. रस्ता दाखवते. स्नोई, अरे मम्मा चालली, तू कुठं बाय. चूज काय बेटा, चूज. चलो बाय बाय मम्मा, जाओ जाओ, मैं देखता हूँ उसको. बाय मम्मा. स्नो मम्माला बाय बाय कर ना बेटा. काही फरक नाही पडते, खेळण्यात मला नाही. हे घे, आली आली, घे 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 आता घे. बाय. हो बाय. जा ऑफिसला जा बेटा तू पण. चलो बेबी, चलो चलो चलो. नाही नाही स्नो, जाऊ दे मम्माला. बाय मम्मा, बाय बाय. जाऊ दे बेटा मम्माला, जाऊ दे मम्माला, ऑफिस आहे बेबी. चल चल आपण जाऊ, घरी जाऊ. अंकल बघ, अंकल आहे ना. हो मम्मा तिकडे, मम्मा तिकडे, मम्मा इकडे, इकडे मम्मा घरात. मम्मा हे असं थोडं अवघड होऊन जातं, म्हणून तिचं लक्ष नसतं ना, तेव्हाच आम्ही निघून जातो. हा आली मम्मा, आली मम्मा आहे बघ. मम्मा इथे आहे स्नोई, ती बेबी. तिला थोडा आता शांत करतो. मम्मा गेली आता, अंकल पण चालले. परत दोनदा. स्नो एक बार दिल टूटा ठीक है, दो बार दिल टूटेगा तो कैसे रे, कैसे हो गया रे बाबू तेरा. चलो अंकल पण निघाले. स्नो आणि पापाच राहते. पापाचा आज तर मग एकदम प्रॉपर आज टेस्ट एकदम. चल. ओके, सो फायनली स्नो आता झोपली आहे. माझं पण ऑफिसचे जरा कॉल्स वॉल्स होते, ते सगळे झाले. जे मी स्टार्टिंगला पॉईंट बोललेलो आयडूला, मला आठवण आलं की जेव्हा बाबांना सोडायला गेलो होतो, तर आम्ही ऑलमोस्ट म्हणजे जर त्या दिवशी जर मी पियू आम्ही सगळे सोबत नसतो राहिलो, तर कदाचित बाबांसोबत खूप मोठा स्कॅम होऊन गेला असता. तर तो स्कॅम कसा होता मी तुम्हाला सांगतो. आम्ही जेव्हा कारमधनं ॲक्च्युली जिथं आमची बस पॉईंट होता तिकडे जात होतो आणि बाबांना एक कॉल येतो आणि ते मग किती स्मार्ट आहेत, किती म्हणजे डोकं लावतात ते लोक स्कॅमर्स पण. अननोन नंबरवरून कॉल आला, बाबा तसं उचलत नाही सहसा, पण आम्ही काही गडबडीमध्ये होतो, तर कदाचित वाटलं ड्रायव्हरचा असेल किंवा म्हणजे बसवाल्यांचा असेल, ऑपरेटरचा, तर त्यांनी उचलला. आणि पहिलाच शब्द काय असेल, राधे राधे. राधे राधे रामदास भाई नाव तर ऑब्व्हियसली समजून जातं जर त्यांच्याकडे नंबर येतं. तर बाबा थोडे चकित होऊन गेले की भाई राधे राधे कोण म्हणते, कारण की आमच्या असं ओळखीत असं तर कोणी नाही की कोणी असं हिंदीमधनं राधे राधे म्हणणार असेल. बाबांनी पण म्हटलं राधे राधे, म्हणजे मी ओळखलं नाही कोण. समोरनं तो व्यक्ती काय म्हणतो, अरे पहचानिये अभी भी नाही पहचाना. मग बाबांना समजतच नव्हतं की अरे कोण ही व्यक्ती. मग बाबांना असं वाटलं की असं म्हणजे आपल्याला काय वाटतं सहसा की कोणीतरी जवळचा व्यक्ती असं विचारतो ना, अरे पहचानिये.
मग बाबा तरी नाही म्हटलं 2-3 वेळेस. मग बाबांनी असंच काहीतरी नाव सांगितलं. बाबांनी काय सांगितलं, काहीतरी नाव सांगितलं त्यांनी, अरे जितेश भाई किंवा काहीतरी बोलले ते की आप हो क्या. अरे हा कैसा पहचाना अभी, तो बोले ये नंबर मेरा बदल गया बोले. त्यांनी लगेच काय सांगितलं की मला एका पार्टीला अर्जंट पेमेंट करायची म्हणे, तर मी तुला लगेच एक स्कॅनर पाठवतो, तू त्यांना पैसे पाठवून दे, मी तुला उद्या देतो म्हणे लगेच, माझ्याकडे आता सध्या नाही आहे. आणि अमाऊंट किती सांगितली, 25,000 रुपये. मग बाबांनी लगेच कट करून दिला फोन. आणि मग मी बाबांना सांगितलं, म्हटलं मी सगळं ऐकत होतो, मी बाजूलाच बसलो होतो. बाबांचं म्हटलं ऐकू दे ते काय नेमकं. आणि मी माझं इतकं डोकं फिरलं ना. जसेच आम्ही पोहोचलो त्या नंबरला मी कॉल बॅक केला आणि तो नंबर स्विच ऑफ. आणि आम्ही तो नंबर लगेच सगळा ब्लॉक वगैरे केला. बाबांना ट्रू कॉलर टाकून दिलं आणि त्यांना सांगितलं पण की जेव्हा असं रेड कलर येतं ट्रू कॉलरमध्ये, स्कॅमर्स किंवा स्पॅम कॉल असले तर रेड कलरमध्ये येतं, उचलायचंच नाही, डायरेक्ट ब्लॉक करायचा, असं सगळं सांगितलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या आईवडिलांना जे UPI साठी नवीन आहे, हे ऑनलाईन बँकिंग हे सगळं त्यांच्यासाठी नवीन, त्यांना हे तर तुम्ही सांगा की कोणीही फोनवरती तुमचा पिन विचारेल, कार्डचा नंबर विचारेल, काही OTP आलाय का असं विचारेल, तर कधीच 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 शेअर करायचं नाही. मी बाबांना तेव्हा आईला पण आणि बाबांना दोघांना सांगितलं की आपला OTP शेअर करायचा नाही, आपला मोबाईल कोणाला द्यायचा नाही, आपला ATM कार्ड कोणाला द्यायचं नाही, पिन कोणाला सांगायचं नाही. कोणाचाही नंबर आला, कोणीही काही म्हणत असेल, म्हटलं माझ्या आवाजामधनं पण तुम्हाला जर आता आलं, कारण की AI एवढं स्मार्ट होऊन गेलं आहे, ते तुमचं व्हॉइस हे करून फेक कॉल पण करतात, की माझ्या आवाजावरनं पण जर कोणाचा अननोन नंबरवरनं कॉल येतो आणि सांगतं की मी एकदम इमर्जन्सीमध्ये पैसे पाठवतो, तर मला आधी तुम्ही कॉल बॅक करा, क्रॉस चेक करा, माझा नंबर आहे तुमच्याकडे. आणि एकदा पैसे गेले तुमच्यासोबत, स्कॅम झाला की तुम्ही काहीच करू शकत नाही, कोणीच काही करू शकत नाही. त्याच्यात डिफिकल्ट असतं परत पैसे हे करणं. तर तेच आहे की स्कॅममध्ये फसण्यापेक्षा सावध राहिलेले कधीही बरं. आणि आय थिंक आपली जी जनरेशन आहे, म्हणजे ज्यांना हे सगळं माहिती आहे, त्यांना आय थिंक काही प्रॉब्लेम येत नाही. पण जी ओल्डर जनरेशन आहे, जे आपले आई वडील आजी आजोबा जे आता सगळे त्यांच्यासाठी सगळं नवीन आहे, ते पटकन या स्कॅममध्ये खूप फसतात. तर प्लीज तुमच्या वडिलांना एज्युकेट करा या सगळ्या गोष्टींसाठी आणि त्यांच्यासोबत हा व्हिडिओ किंवा या सगळ्या गोष्टी शेअर करा, तर खूप हेल्प होईल. आणि थँक गॉड की त्या दिवशी आम्ही सोबत होतो आणि बाबाचं म्हणजे खूप मोठा स्कॅम होऊ शकला असता. 25,000 इज नॉट स्मॉल अमाऊंट, खूप मोठा झाला असता. आणि त्याच्यानंतर पण कदाचित अजून काही झालं असतं मोठं. तर मी आता बाबांना सगळं सांगून दिलं, सगळं सिक्युरिटी लॉक हे ते सगळं टाकून दिलं आहे फोनमध्ये. तर ही स्टोरी होती जी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेली. तर आता मी माझं काम संपवतो, माझं जेवणही बाकी आहे, जेवण करतो आणि संध्याकाळी पिऊ येईल. मग तेव्हा तिला विचारू की हाऊ वॉज हर डे, हाऊ वॉज हर प्रेझेंटेशन बाय द वे, आणि ते कसं सगळं काही झालं. ठीक आहे. Finally, Mama is here. माझा बॉल कोण आहे? हाय Hi, Snowy. Mama is back. हाय तर कर चिचू, हाय तर कर. नो परत चिचू आणि नो परत. नाही. Choo was nice today. Wow. आणि मम्मा प्रेझेंटेशन कसं होतं? मस्त होता. तर आम्ही ॲक्च्युली तुमचं प्रेझेंटेशन चांगलं गेलं म्हणून मी आणि स्नोई बाहेर गेलो होतो. सो स्नोई आणि पापाकडनं मम्मा मोठी होणार परत. नाही मम्मा थोडंच खायचं आहे ते, बाकी स्नोईसाठी. सो मामा ओव्हरऑल इट वॉज अ नाईस डे, बेबी वॉज नाईस आणि तुमचा पण डे चांगला गेला आहे. तो चल विन विन सिच्युएशन आहे सगळ्यांची. आणि हा वाटलंच मला. बाय द वे आय डोंट नो तू बघितलं असेल नसेल इंस्टाग्रामची स्टोरी, सो आय जस्ट वॉन्टेड टू शेअर दिस. तर एक आपले फॉलोअर्स आहेत, शी इज फ्रॉम ठाणे. तर तिचा मला आज मेसेज आला आणि मला खूप म्हणजे असं एकदम टच करून गेला आणि एकदम इमोशनल झालो मी. तर तिला ॲक्च्युली 2दा मिसकॅरेज झालेलं आणि समवन टोल्डर की तुम्हाला जी बाळ आवडत असेल ना, त्याचं तुम्ही मोबाईलमध्ये असं वॉलपेपर किंवा असं लावा, तर आणि तुम्ही असं विचार कराल तर तुम्हाला मुलगी होईल. तर तिने स्नोईचा इंस्टाग्रामवर कुठला तरी फोटो तिला आवडला असेल, तर तिने ते फोटो घेऊन त्याला असं तिचं वॉलपेपर म्हणून ठेवलं आणि ते वॉलपेपर ती रोज बघायची. तर तिला आता 31 डिसेंबरला पोरगी झाली. आणि लास्ट पार्ट शी सेड से थँक्स टू स्नोईमुळे मला त्या डिप्रेशन आला, म्हणजे जो काही तो फेजमधनं मला निघू शकली आणि मला मुलगी हवी होती आणि मला मुलगी झाली. स्नोई काय बॉल नाही गाऊ तू.
वा बॉल 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 धुतलेला आहे बाय द वे, तर नाही ते तुम्ही सांगाल तोंडात घालते ती. स्नोई तर एवढं छान काम करते. ओ स्नोई, स्नोई इज द रिअल एंजल. एंजल येते एंजल. एंजल एंजल माझी एंजल. चलो अभि चलो वरती चलो. हे बघा आमच्या माकड कशा चुंदरून गेला डायरेक्ट. सुंदरी ए सुंदरी सुंदरी. चलो बाय बाय गाईज, थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा भेटूया मध्ये, आणि स्कॅम पासून सावध राहा. आणि तुम्हाला पण जर असे काही वेगळे स्कॅम माहिती असतील, म्हणजे तुम्ही जर एक्सपिरियन्स केला असेल तर कमेंट करून. हा ना, कॉर्पोरेट मध्ये म्हणजे बघा IT वाल्यांसोबत पण, कंपनीमध्ये म्हणतो ना, कंपनीमध्ये पण फिश ईमेल्स येतात. आणि म्हणजे काय सांगणार अजून. तर तुम्हाला पण असे काही वेगवेगळे अतरंगी स्कॅम माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे लोकांना आपण ॲटलीस्ट जागृत तरी करू, बाकी लोकांना पण माहिती पडेल की असे असे स्कॅम आहेत मार्केटमध्ये आणि त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. सो कमेंट डाऊन युअर एक्सपिरियन्स, युअर स्कॅम स्टोरी. ठीक आहे, आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून, लव्ह यू गाईज, बाय.